तर नमस्कार मित्रांनो, आलो दत्त जयंतीला श्री क्षेत्र देवगड। तो हे पहा कशी गर्दी आहे, खूप भव्य अशी यात्रा असते मित्रांनो इथं। तर हे पहा इकडं बावल्या, ते बघ कडाया, सगळीकडे कडायाच कडाया। खूप मोठी जत्रा असते मित्रांनो। चहा घ्यायला आलतो इकडं, स्पेशल गुळाचा चहा। तर चला चाललो आता, जन्म होणार थोड्याच वेळात चाललो तिकडं। काय नाही द्यायचं तिकडं, महाप्रसाद असते, पेढे ते सगळं इकडं। चाललो मित्रांनो आता मंदिराकडं, तिकडं जन्म होणार तिकडं, दाखवतो सगळं तुम्हाला मी। तर हे भक्तनिवास, खूप मोठा भक्तनिवास आहे। ज्या भक्तांना इथं राहायचं तिथं राहू शकतात। अरे पा महाद्वार, खूप मोठा महाद्वार आहे। एक वेळेस अवश्य भेट द्या मित्रांनो दत्त जयंतीला। खूप भव्य अशी दत्त जयंती असते। तर इकडं चालली जन्माची तयारी, पाळणा वगैरे ठेवलेला आहे तिकडं। बसा ना मग मध्ये बसा। इकडं सगळी पब्लिक बसली इकडं, खूप गर्दी असते मित्रांनो। इकडं बाऱ्या लागलेल्या आहे। हा पाळणा आहे मित्रांनो। गुरुवारी बाबाजी आता थोड्याच वेळात इकडे येतील। बाबाजी आलेले आहे दत्तात्रयाची मूर्ती घेऊन। भगवान दत्तात्रयाचा खूप मोठा उत्सव असतो मित्रांनो इथं। आता थोड्याच वेळात जन्म होईल। खूप गर्दी असते मित्रांनो। एक वेळेस अवश्य भेट द्या। नेवासा तालुक्याचं भूषण श्री क्षेत्र देवगड। ते पाहता जन्म झालेला आहे। इकडं फटाके फोडतायत।
आपल्या भालगावपासून 2 किलोमीटर बसतं मित्रांनो हे देवगड. हे असं भव्य असं दत्तात्रय भगवानचं मंदिर आहे इकडं. डबल लाइटिंग वगैरे लावली आहे. खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो आता बंद करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ.